हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू न्यू मिनी ब्लॉग अँड दिस इज डे 2 ॲट काकाचं घर. तर आम्ही मस्त असे तयार होऊन निघालो आहोत लेण्याद्री येथील गणेश लेणी पाहण्यासाठी. पण त्याआधी आम्हाला मुलांसाठी समर कॅप्स घ्यायच्या होत्या, पण कॅप्स तर काही भेटल्या नाही. मग आम्ही जाऊन पोचलो वायकरमधूनच्या छोट्याशा हॉटेलवर, कारण दुपारचे 2 वाजले होते. खूप भूक लागली होती आणि हॉटेल खूप छान आहे. शिवाय हॉटेलच्या एंट्रन्सवर खूप छान रांगोळी पण काढलेली होती. आतमध्ये गेल्यावर आहे एक फिश टँक, जो की सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनला होता मुलांसाठी आणि मुलं ते एन्जॉय करत होते. तोपर्यंत आम्ही ऑर्डर प्लेस करून घेतली. प्रत्येक हॉटेलची स्पेशल अशी एक डिश असते, तर वायकरमधूनच्या हॉटेलची आम्ही स्पेशल डिशच ऑर्डर केली होती. जेवण खूप छान आणि चमचमीत होतं. जेवण करून झाल्यावर बिल्स वगैरे पे करून आम्ही निघालो थेट लेण्याद्री दर्शनाकडे. तिथे गेल्यावर नक्षूची मम्मा त्याच्यासाठी जेवण बनवत होती, कारण त्याची झोप जरी व्यवस्थित झालेली असली तरी त्याचं पोट भरलेलं असलं की तो किरकिर करणार नाही, म्हणून आम्ही ही तयारी करत होतो. त्यानंतर आम्ही एका शॉपवर गेलो, कारण तिथे खूप छान छान कॅप्स अडकवलेल्या होत्या आणि आम्हाला मुलांसाठी कॅप्स तर घ्यायच्याच होत्या. तर त्या मुलांसाठी आम्ही कॅप्स घेतल्या आणि त्याच्यानंतर 2 हॅट्स पण घेतल्या, कारण दुपारची वेळ होती आणि खूप ऊन पडलं होतं आणि आम्ही स्कार्फ्स वगैरे कॅरी केलेले नव्हते. तर छान अशा 2 हॅट्स भेटल्या. तर तिथून पुढे निघाल्यावर तुम्हाला असे तिकीट्स विकत घ्यावे लागतात, कारण इथं पर हेड 20 रुपीजचं तिकीट आहे. उजव्या बाजूला अशी केव्सबद्दल छान माहिती दिलेली आहे. ती माहिती वगैरे वाचून आम्ही पायऱ्या चढायला घेतल्या आणि या पायऱ्या दिसायला जितक्या सोप्या आहेत, चढायला तितक्याच अवघड आहेत आणि त्यातल्या त्यात मुलांना घेऊन चढायचं म्हटलं की खूप अवघड जातं. पण थांबत थांबत पॉज घेत घेत आम्ही वरती जाऊन पोचलो आणि वरती गेल्यावर सगळ्यात पहिल्यांदा तुमची एंट्री होते ती अशी मोठ्याशा हॉलमध्ये. हॉल खूप मोठा आहे आणि हॉलच्या सेंटरला गिरिजात्मजाची सुंदर अशी मूर्ती आहे. गिरिजात्मज म्हणजे देवी पार्वतीचा पुत्र. गिरिजा हे देवी पार्वतीचंच दुसरं नाव आहे. हॉलच्या दोन्ही बाजूला खूप साऱ्या रूम्स आहेत. असं म्हणतात की देवी पार्वतीने पुत्रप्राप्तीसाठी येथे 12 वर्षे तपश्चर्या केली होती आणि त्यानंतर मी तुझ्या पोटी पुत्र म्हणून जन्माला येईन असे श्री गणेशाने देवी पार्वतीला वरदान दिले होते. तर हे सगळं एक्सप्लोअर करून आम्ही खाली उतरलो आणि खाली उतरताना एवढा काही त्रास झाला नाही. थोडेसे फोटो वगैरे काढले. लेण्याद्रीच्या पायथ्याशी खूप सारे शॉप्स आहेत. इथे खूप सारं काही अवेलेबल आहे, जसं की बॅग्स, पर्स, लहान मुलांसाठी खेळणी आहेत, बायकांसाठी ज्वेलरी आहे. तर थोडंसं फिरून आम्ही काही शॉपिंग केली आणि शॉपिंग वगैरे करून झाल्यावर घरी यायला निघालो. तर व्हिडिओ आवडला असेल